आणि मंदार गावकर ही सलामीची जोडी दोन्ही पंच मैदानाकडे जाताना पाहायला मिळतात. शेखर परब आणि अवधूत मसूरकर. सुंदर पंचगिरी आपण पाहतोय. याला अनेक अशा मोठमोठ्या टुर्नामेंटमधनं शेखर परब असतील, अवधूत मसूरकर असतील, निश्चितपणे निर्दोष पंचगिरी असते त्यांची. आणि आजही आपण सकाळपासून बघतोय की सुंदर पंचगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. खरोखर जर आपल्याकडून एखादा निर्णय चुकीचा झाला असेल तर DRS आला असेल तर निश्चितपणे थर्डमॅन अंपायरकडे सुद्धा इशारा करतायत. आणि त्यामुळे सकाळचा एक निर्णय असाच होता की थोडासा डाऊटफुल वाटत होता, तरी शेखरने तो DRS स्वीकारून स्वतः स्वीकारला होता आणि या ठिकाणी तो अचूक निर्णय ठरला आहे. आता मात्र गोलंदाजी मारती गोलंदाज सज्ज होतोय प्रशांत. स्ट्राईकला सज्ज होतोय फलंदाज सूरज राणे. नॉन स्ट्राईकला या ठिकाणी मात्र मंदार गावकर. ही सलामीची जोडी कसवंत क्रिकेट संघाची पाहायला मिळते. तर पहिल्या पॉवर प्लेचं षटक टाकतोय प्रशांत. प्रशांतचा पहिला चेंडू, सुंदर चेंडू, चेंडूला दिशा दिली जाते. पॉईंटच्या क्षेत्रात चेंडूला तोलवलं जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक पिछा करतोय. तोपर्यंत मात्र पंचांचा इशारा येतोय. तो अवधूतचा 2 धावांचा 2 धावेनं आपलं आणि संघाचं खातं खोलतोय. तो मात्र फलंदाज या ठिकाणी सूरज राणे. ज्या सूरज राणेने शिरवल प्रीमियर लीगच्या त्या मैदानाची रतांबेवाडीवरती तुफान फटकेबाजी केली होती, चौकार षटकाची आतषबाजी करीत आपल्या संघाला विजयाच्या सरबी मिळालं होतं, तो सूरज आपल्याला स्ट्राईकला या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. प्रशांतचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, ऑफस्टिक सोडून चेंडू ट्रॅव्हल होते. विकेट किपर प्रथमश हाती धावसंख्या स्थिर राहते ती फक्त 2 वरती. सुंदर गोलंदाजी, प्रत्येक षटका गणित, प्रत्येक चेंडू गणित, प्रत्येक चेंडू गणित एक वेगवेगळा चेंडू टाकायचा, फलंदाजाला अडचणीत आणायचं, बीट करायचा, हा प्रशांतचा नेहमी होरा असतो. हा पुढचा चेंडू, हा चेंडू अपील होतोय. पंच अपील उचलून धरतात. फलंदाज बाद होतोय. खेळी समाप्त होते ती सूरजची राणेची. ऐकूया डीजे. ये बेहतरीन खूबसूरत खिलाड़ी है, देखना पड़ेगा. अक्षय के ऊपर काफी जिम्मेदारी रहेगी. फक्त 2 धावा काढून तंबूत परत येतो सूरज. आपल्या वैयक्तिक संघाची धावसंख्या सुद्धा पाहायला मिळते ती 2 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र वनडाऊन फलंदाज मैदानात अक्षय जाधव, मॅन फ्रॉम कलमट. निश्चितपणे एक दर्जेदार खेळाडू स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रशांतला मिळालेली चांगली सफलता, एका मोठ्या खेळाडूचा अडसर होता तो दूर केला जातोय तो प्रशांतच्या मागच्या चेंडूवरती. सूरज चेंडूचा अंदाज न घेता फटका मारण्याचा प्रयत्न होता. तो सूरजचा बाहेरची कट घेतलेला चेंडू मात्र प्रथमेश राणेच्या ती विसावतोय आणि त्यामुळे या फलंदाजाला परतीच्या मार्गावरती जावं लागतंय ते पळणीचे डगआउटच्या दिशेनं. पुढचा चेंडू, हा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी अक्षयचा फसतोय. बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय तो विकेट किपर प्रथमेश राणे. चेंडू सुपवतोय प्रशांतच्या हाती आणि याबरोबर धावसंख्या स्थिरावली जाते ती फक्त 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ग्रामीण क्रिकेट.com माध्यमातून निश्चितपणे या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण 168 देशामध्ये पाहतोय. या ठिकाणी मात्र चंद्रकांत तांबे सरांचं आगमन होत आहे. चंद्रकांतजी, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आणि एका खणखणीत षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 8 धावा. अक्षयच्या बॅटमध्ये येतोय तो एक खणखणीत फटका षटकारासाठी. 6 धावा आणि 6 धावेनं 8 अशी धावसंख्या धावफलकावरती. प्रशांतची अतिशय सुंदर गोलंदाजी आपण बघतोय, परंतु यावेळेला थोडासा पुढे टेपआउट केला. पुन्हा एकदा सुंदर फटका, ताकद भरा फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप लॉगांच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते आणि सुंदर थ्रो येतोय तो नॉन स्ट्राईकच्या दिशेने. सरळ गोलंदाज प्रशांतच्या हाती, त्यामुळे एका धावेत समाधान मानावं लागतंय. या ठिकाणी मात्र दळी साहेबांच्या हस्ते चंद्रकांतजी यांचं स्वागत होतंय.
दोघांना विनंती असेल व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दळवी साहेब, आज तुमचे चरण स्पर्श या मंचाला लागलेत, खूप बरं वाटतंय. काल तुमची उणीव वाटत होती, भासत होती, पण आज तुम्ही आलात, खूप धन्यवाद झालो. धावसंख्या 10 वरती स्थिरावते आणि एक गडीबाद 10 अशी धावसंख्या निश्चितपणे आकार दिला जातोय. जो पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक प्रशांत समाप्त होत आहे आणि आता मात्र दुसरं षटक साकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. तो माफ करे 9 धावा. निश्चितपणे या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मारती, गोलंदाज सज्ज होतोय. बोलो ने गुरु राणे, गुरु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठा खेळाडू, बहुत बड़े खिलाड़ी है. तिकडे हे करा, जनावर येते तिथे. गुरु राणे हा गोलंदाजी मार्कवरती सराव करतोय आणि आता मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आघाडीचा अष्टपैलू खेळाडू, ज्या गुरुनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरं तर सलामीचा फलंदाज म्हणून शिवारा सुपर क्रिकेट संघाकडे सुरुवात केली. तो दमदार आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आणि आता गोलंदाजी क्षेत्रातही आम्ही कुछ कम नाही या इराद्याने पाहायला मिळतो. तो स्क्रीनवरती गोलंदाजी मार्क करते. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होईल, त्याचा समाचार घेण्यासाठी तो अक्षय जाधव. गुरु 5 मिनिटात षटक संपलं पाहिजे, हे आपल्याला निश्चितपणे सक्त ताकीद आहे. त्यामुळे आपलं क्षेत्ररक्षण लावून झालं असेल तर पहिला चेंडू पडलं पाहिजे. चला, खरोखरच दळवी साहेब, काल तुमची अनुपस्थिती आम्हाला जाणवत होती, पण तुम्ही आज आलात. आम्हाला असं वाटतंय की रामाच्या सहवासाने हनुमंत धन्य झाले, श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन महान योद्धा झाले आणि आज तुमच्या सहवासाने या मंचावरील सगळे मान्यवर धन्य झाले. पुढचा चेंडू सुरेख फटका जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकेरीचं रूपांतर दुहेरीत करत 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचते ती 11 वरती. 11 लॉस ऑफ 1 या ठिकाणी पाहायला मिळते. ती धावसंख्या मात्र कसवन क्रिकेट संघाची. पुन्हा एकदा महेंद्र सिंग धोनीची आठवण करून देणारा सोलेख पंचांच्या डोक्यावरून हवाई फायरिंग पाहायला मिळते. शेखरचा इशारा षटकाराचा येतोय. 6 धावेंनी संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 17 वरती. $33,333 हे प्रथम क्रमांकाचा रोख पारितोषिक. एक चमचमती मोठी ट्रॉफी, त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 22,222 आणि ही चमचमती ट्रॉफी. हा चेंडू सुरेख धाव घेण्याचा केविल होणार प्रयत्न निश्चितपणे, परंतु विकेट किपर प्रथमेश राणे चुस्त जसे कदम धाव घेण्यासाठी बाहेर पॉपिंग क्रीजच्या बाहेर काढले, त्या क्षणी चेंडू येतोय आणि त्यामुळे या ठिकाणी मात्र फलंदाजाला कोणताही धोका नाही, परंतु अतिशय चांगलं किपिंग पाहायला मिळते ती प्रथमेश राणेकडनं. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मारुती, गोलंदाज सज्ज होतोय गुरु राणे. या षटकातील पुढचा 4था चेंडू घेऊन हा चेंडू सन्मान दिला जातोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवतोय. एकेरीसाठी स्ट्राईक रोटेट करतोय अक्षय आणि एकेरीनं संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न होतोय. तो मात्र धावसंख्या पोहोचते ती 18 वरती. एक गडीबाद 18 अशी समाधानकारक धावसंख्या. दुसऱ्या षटकाच्या जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ संपतोय. अजूनही तब्बल 2 चेंडू या षटकातील बाकी असतील.
परंतु एक खणखणीत फटका मात्र पाहायला दुसऱ्या चेंडूवर पाहायला मिळाला होता, तो अक्षयच्या बॅटमधनं सोयरच्या डोक्यावरून. आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट होतोय, फलंदाज स्ट्राईकला सज्ज होतोय तो मंदार गावकर. बऱ्याच कालावधीनं स्ट्राईक मिळते मंदारसाठी. हा चेंडू टोलवला जातोय, चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक कोणी नसल्यामुळे झेल मात्र होऊ शकणार नाही. परंतु 2 धावांची लयलूट मात्र पाहायला मिळेल आणि 2 धावांनी आपलं खातं खोलतोय तो मात्र मंदार. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येला आकार देतोय, धावसंख्या पोहोचते ती मात्र 20 धावा धावफलकावरती. 20 लॉस ऑफ 1 विकेट्स. प्रत्येक चेंडूकडे धाव घ्यायची, धावफलक हलता ठेवायचा इराद्यानं. आणि याबरोबर चेंडू त्रिफळाची फलंदाज होतोय, अतिशय सुरेख चेंडू यॉर्कर लेन की गेन आणि फलंदाज होतोय बाद. आणि याबरोबर खेळी समाप्त होते ती मात्र मंदार गावकरची. ऐकूया ही सँडी मोर्ये लास्ट स्ट्राईकला अडीकडे पाहायला मिळतोय. मंदारची खेळी बाद झाल्यानंतर मात्र सँडीची वर्णी लागते ती नॉन स्ट्राईकच्या दिशेनं, तर स्ट्राईकच्या दिशेनं आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय मात्र अक्षय जाधव तडाखीबंद फलंदाजी आपल्या संघासाठी समुचित योगदान देतोय. मिळेल त्या चेंडूवरती चौकार षटकार खेचत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. एका बाजूने किल्ला लढवतोय तो आपल्या 311 कसवन क्रिकेट संघासाठी. हर्षदा वाईटसर शिरवल क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हवेत मारलेला फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक गुरु येतो, झेल टिपतोय आणि एका फलंदाजी खेळी समाप्त होते. धावसंख्या स्थिर राहते 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र या ठिकाणी पुढे मात्र प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि गोलंदाजांनी जर हॅट्रिक केली तर 500 रुपयाचं पारितोषिक द्यायचे सन्माननीय SV दळवी साहेबांकडून. अक्षय जाधव जो फुल फॉर्मात असलेला खेळाडू मात्र जो धोकादायक वाटत होता आपल्या संघासाठी त्याचा अडसर दूर करतोय मात्र प्रशांत आपल्या पहिल्याच चेंडूवरती. आणि आता मात्र स्ट्राईकला त्याची जागा घेण्यासाठी शुभम बिडे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि एक कणकर खेळाडू पाहायला मिळतोय तो स्क्रीनवरती. पुढे सरसावत पहिल्या चेंडूवरती आला मोठा फटका, हवेत मारलेला फटका डीप लॉंगच्या दिशेने टिपला जातोय आणि 0 या धावसंख्येवर शुभमला सुद्धा बाद करत सलग 2 चेंडूवरती 2 बळी टिपत हॅट्रिकची नामी संधी चालवून येते ती प्रशांतसाठी. पुढच्या चेंडूवरती जर बळी घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. SV दळवी साहेबांकडनं पैसा काय होतोय तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक संगीत. लॅन्सन फर्नांडिस अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी फलंदाजी या 2 क्षेत्रात अग्रेसर असलेला लॅन्सनवरती मोठी जबाबदारी येते. 3 फलंदाज लवकर तंबूत परतल्यामुळे मात्र तडजोड रोखण्यासाठी आता लॅन्सनला त्या ठिकाणी पायरोन उभं राहावं लागेल त्या आपल्या संघासाठी 3S11 कसवन क्रिकेट संघासाठी.
प्रशांतची मात्र भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा एक बळी टिपला होता आणि या दुसऱ्या षटकामध्ये सलग 2 चेंडूवरती 2 बळी टिपतोय आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पोहोचलेला प्रशांत पाहायला मिळतोय. तो आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी हा चेंडू हॅट्रिक चेंडू, हा चेंडू सुद्धा झेल उडा, परंतु स्क्वेअरलेगच्या दिशेने तिथं शॉट फाईनलेगच्या दिशेने एखादा क्षेत्ररक्षक असतात तर झेल टिपला असता, परंतु थोडा क्षेत्ररक्षक दूर असल्यामुळे एक धाव मात्र फलंदाजी खाती जमा होते आणि एकेरीने संघाची धावसंख्या मात्र 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चार गडी तंबूत परत आहेत. 21 धावा धावफलकावरती पडझड मात्र पाहायला मिळते. ती अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती प्रशांतची. भेदक गोलंदाजी, सटीक गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या क्षेत्ररक्षणाची पण साथ प्रशांतला चांगली मिळते. सीमारेषेच्या अगदी नजीक खेळाडू पाहायला मिळतात. पुढचा चेंडू सँडीसाठी, हा चेंडू सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि याबरोबर हा चेंडू निर्धाव गणला जातोय स्कोअरबुक मध्ये. धावसंख्या स्थिरावती ती फक्त 21 धावा. आतापर्यंत मात्र प्रशांत या ठिकाणी 4 चेंडू फेकतोय, 2 गडी बाद करतोय आणि फक्त 1 धाव खर्च करतोय या 4 चेंडूवरती. आप अंदाजा लगा सकते कितनी सटीक गेंदबाजी. यावेळेला मारलेला सुंदर फटका, टायमिंग शॉट ज्याला म्हणता येईल, तो स्क्वेअरलेगच्या दिशेने डिस्कवरचा क्षेत्ररक्षक चेंडू पण फेक करेपर्यंत मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीत केलं जात आहे आणि चेंडू मैदानाच्या अडथळ्यामुळे अडल्यामुळे आणखी एक तिहेरी धाव पूर्ण होते. 3 धाव्यानं संघाची धावसंख्या परिवर्तित होते ती 24 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 लॉस ऑफ 4. प्रशांतची सुंदर गोलंदाजी निश्चितपणे समज, परंतु यावेळेला प्रशांतवरती अटॅक करायचा नाही, टायमिंग शॉट खेळायचे, चेंडूला दिशा देण्याचा फक्त प्रयत्न करायचा या इराद्यानं फलंदाजी पाहायला मिळते. ते मात्र लॅन्सन फर्नांडिस आणि सँडीची. हा मारलेला हवेतला फटका सँडीला, या ठिकाणी लॅन्सनची खेळी समाप्त होते आणि प्रशांत या षटकामध्ये ओव्हर हॅट्रिक करतोय. सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला जातोय, क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळते आणि हर्षदा वॉरियर्स संघाकडून खेळताना यावेळेला मारलेला टॅप केलेला चेंडू सरळ फलंदाजीमध्ये चेंडू अडवतो येतो आदित्य, त्यामुळे एकही धाव सँडीला मिळत नाही. सँडी मात्र धावांसाठी झुंजताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावती ती फक्त 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू आदित्य घाडीचा. आता मात्र सँडीच्या बॅट मध्ये निघालेली हवाई फायरिंग पाहायला मिळते. सोयलेख पंचांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार होतोय, तो पंचांचा इशारा येतोय. तो फक्त 2 धावांचा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू प्रवेश करतोय, त्यामुळे 2 धावांचं समाधान मानावं लागेल. अन्यथा ओपन ग्राउंडवर जर फटका आला असता तर 6 धावा देऊन गेला असता, परंतु 2 धावांना संघाची धावसंख्या मात्र 26 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या 26 धावा पाहायला मिळतोय. आता मात्र सँडीचा थोडा बहुत सुयोग मालन कमी यावेळेला हवेतला फटका बाहेरची कड घेतलेला चेंडूच्या खाली प्रथमेश येतोय झेल टिपतोय सँडीची खेळी समाप्त करतोय. सँडीला परतावं लागतंय ते डगआउटच्या दिशेने आणि आता मात्र पडझड गणेश हा स्ट्राईकला दिसेल आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळेल तो सुयोग मालणकरच्या साथीनं. परंतु आदित्यची सुंदर गोलंदाजी आपण बघतोय. प्रशांत गावडे यांची अतिशय भेदक टाईट गोलंदाजी बघितली. 12 चेंडूवर 13 धावा आणि 4 तब्बल बळी आणि त्या गोलंदाजीनं कंबरनं मोडलंय ते मात्र श्री 11 कसवन क्रिकेट संघाचं आणि त्याचा कर्जन ठरलाय तो प्रशांत. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी गणेशाचा चेंडू जातोय तो मात्र शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एकेरी धावीसाठी आणि एकेरी संघाची धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 27व्या धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आदित्य सुद्धा या स्लो ओव्हर मध्ये सुंदर गोलंदाजी आदित्यकडनं सुद्धा पाहायला मिळते की जेणेकरून ज्या पद्धतीची गोलंदाजी प्रशांत गावडेकडनं पाहिली गुरु राणेकडनं पाहिली आणि त्यालाच आदित्य सुद्धा हम भी कुछ कम नाही या इराद्याने गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर आता मात्र स्ट्राईकला असेल तो सुयोग. फ्रेसरचा सुयोगच्या बॅटमध्ये निघालेला हा फटका परंतु फटक्यामध्ये थोडी जाण नसलेला मैदानाच्या अडचणीमध्ये अडलेला फटका एकेरी धाव देतोय तो सुयोगला आणि एकेरीनं संघाची धावसंख्या 28 वरती मार्गक्रमण करते. 28व्या धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पडझड मात्र केली ती सुंदर गोलंदाजी प्रशांत आणि त्यानंतर मात्र त्यामुळे त्या पडझडीतून हा सावरू शकलेला नाही संघ श्री 11 कसवन क्रिकेट संघ. हर्षदा वॉरियर्स क्रिकेट संघाच्या सर्वच गोलंदाजांनी अतिशय टीचून मारा केला आहे तो या ठिकाणी श्री 11च्या फलंदाजांसमोर आणि त्यामुळे ही फलंदाजी थोडीशी ढेपाळलेली पाहायला मिळते. 4थं षटक या ठिकाणी शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकातील. प्रशांत थोडीशी टिप्स देतोय आपल्या गोलंदाजाला. वर झाली काय नाही झाली. ओके 5 चेंडू संपला. एक आहे झाली आहे. पंचम 5 चेंडू झाले आहेत. 5 दोन्हीकडे काउंटिंग होते. त्यामुळे पहिल्या चेंडूवरती 0 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती विकेट घेत, 4थ्या चेंडूवरती 1 आणि 5व्या चेंडूवरती 1 धाव. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे कारण क्रॉस चेकिंग करून बघितलंय. दुसरे दोन डाउट असत काय. ओके ठीक आहे. ओके बरोबर आहे. थोडीशी आमच्या स्क्वेअर नवीन आहे त्यामुळे होतंही तसं. पहिले 2 चेंडू एकच चेंडू त्यांनी डॉट घेतलाय आणि 1 गेट आउट इथे. आणि याबरोबर या षटकाची समाप्ती होते. शेवटचं अनिवार्य षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होईल. तो मात्र हर्षदा वॉरियर्स क्रिकेट संघाचा शिरवल क्रिकेट संघाचा गोलंदाज बोलो नाही यज्ञेश गुरु हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. तर सुयोग त्याचा सामना करेल. गणेश गडे नॉन स्ट्राईकच्या दिशेनं शेवटचं षटक शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी.
भरुणात 39 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये रंगलेला सामना निश्चितपणे पंचांचा या ठिकाणी वाईडचा इशारा येतोय. चेंडू खांद्याच्या वरून ट्रॅव्हल होतोय तो विकेट किपरच्या दिशेने पंचांचा योग्य निर्णय वाईड देण्याचा आणि त्यामुळे अतिरिक्त धावण्यात संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 29 धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र निश्चितपणे थोडी बहुत धावसंख्येला आकार देण्याचं काम करावं लागेल गणेश आणि सुयोगला की जेणेकरून या 6 चेंडूवरती मोठे फटके मारावे लागतील. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेरून पुन्हा एकदा पंचांचा निश्चितपणे वाईडचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव मिळते. तब्बल 2 चेंडू या ठिकाणी वाईड गणले जात आहेत त्यामुळे 2 एक्स्ट्रा धावसंख्या मिळते आणि त्यामुळे धावसंख्या पोहोचते ती 30 धावफलक. 30 लॉस ऑफ 6 विकेट. सुयोगला निश्चितपणे सुयोगकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि यावेळेला फटका मारण्याचा प्रयत्न असेल त्याचा. हा चेंडू टोलवलाय तो पॉईंटच्या दिशेने. चेंडूच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक पिछा करतायत. चेंडू अडवतोय तोपर्यंत एकेरीचं रूपांतर दुहेरी. सुयोगच्या खाती 2 धावांची लढ. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि निश्चितपणे हा या ठिकाणी मात्र थ्रो चुकतोय आणि तिसऱ्या ऐवजी 4थी धाव आणि 4थ्या ऐवजी मला वाटतं 5वी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि तब्बल 5 धावा पूर्ण होत आहेत. 5 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. कदाचित तो थ्रो लागला असता इष्टीला तर माघारी परतावं लागला असता सुयोगला परंतु 5 धावा मिळतात आणि 5 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 धावा धावफलकावरती. म्हणजे तब्बल एका चेंडूवरती 7 धावा मिळत आहेत. या शेवटच्या षटकाच्या एका चेंडूवरती 7 धावा मिळत आहेत. थोडीशी कन्फ्युज केलं होतं क्षेत्ररक्षकाला त्यामुळे क्षेत्ररक्षण मारलं तर चेंडू स्टंपला न लागता वरून गेला आणि त्याचा फायदा उठत पुन्हा आणि 2 धावा मिळाल्या. तब्बल 5 धावा या चेंडूवरती आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मारतो. यज्ञेश सज्ज होतोय पुढचा म्हणजे दुसरा चेंडू टाकण्यासाठी. या षटकातील हाणामारीच्या षटकातील दुसरा चेंडू असेल आणि स्ट्राईकला आता मात्र पाहायला मिळतोय तो गणेश गोडे हरकुळीचा दर्जेदार खेळाडू. मोठे निश्चितपणे गणेशचा पण प्रयत्न असेल की या फटक्यावरती सुद्धा आपल्याला चौकार किंवा षटकार जर धावसंख्येला आकार देण्याचं काम निश्चितपणे या पहिल्या चेंडूवरती 7 धावा घेत करतायत. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 21 वरनं निघालेली गाडी फास्ट सुपरफास्ट सोडण्याचा प्रयत्न या 2 खेळाडूंचा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावरती यज्ञेश गाडीचा पुढचा चेंडू. गणेश गाडीत मारलेला सुंदर फटका अलॉंग द कार्पेटचा देखणा फटका पाहायला मिळतोय. तेवढ्या तातीचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. थोडासा चुकतोय अन्यथा सुयोगची खेळी समाप्त झाली असती. सुयोगला नशिबाची साथ मिळते. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 37 धावा धावफलकावरती. 37 लॉस ऑफ 6 विकेट. गणेशच्या बॅटमधून निघालेला एक कणकर फटका बॅक टू बॉलर पद्धतीचा अलॉंग द कार्पेटचा देखणा फटका पाहायला मिळतोय. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येला आकार देत धावसंख्या पोहोचते ती 37 धावा. आता मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी निश्चितपणे या षटकामध्ये यज्ञेश गुरुची पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुढे सरचा ब्लॉक मध्ये टाकला. चेंडू खोदून मारलेला फटका. चेंडू पाहायचा सीमापार होता त्या ठिकाणी असलेला डिप्लमचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सूर्य क्षेत्ररक्षण करतोय परंतु थोडासा गछाळ थ्रो येतोय आणि त्या थ्रोमुळे मात्र ओके 2 धाव्यांना संघाची धावसंख्या पुढे सरकेल. मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. सुयोग मालांकरचा तंबूत परतावं लागतंय. 2 धाव्याने संघाला मात्र आकार देतोय. धावसंख्या पोहोचते ती 39 धावा. 39 लॉस ऑफ 7 विकेट. ती 7 गडी बाद 40 अशी धावसंख्या थोडासा आकार मिळतोय परंतु आता मात्र या षटकातील
5वा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज यावेळी मात्र यज्ञेश. यावेळेला मारलेला फटका येतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये, डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, गुरु तोपर्यंत करीत सहजरित्या दुहेरीत करत 2 धावांची लयलोट पाहायला मिळते आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते इथे. मात्र 42 धावा धावफलकात 42 लॉस ऑफ 7 विकेट. या षटकातील शेवटचा इनिंगची सांगता करणारा चेंडू असेल आणि तो असेल मात्र या ठिकाणी यज्ञेशच्या हातामध्ये. या षटकामध्ये बऱ्याचशा धावा मात्र फलंदाज ही शेवटची जोडी कुठून काढते. जिथे 1 धाव तिथे 2 धाव, चांगलं रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळत आहे. हा चेंडू पुढे सरसात मारलेला फटका येतोय तो मात्र स्क्वेअरलेगच्या दिशेनं, परंतु त्या ठिकाणी मात्र डिक्लेअर झोन असेल त्यामुळे पंचांचा इशारा येतोय तो फक्त 2 धावांचा आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या मात्र धावसंख्या पोहोचते ती 44 वरती. 45 धावांचं टार्गेट मिळतंय मात्र ती हर्षदा वॉरियर्स सिल्वर क्रिकेट संघासाठी 30 चेंडू आणि 45 धावा कराव्या लागतील. चेंडू आणि प्रेक्षक आमच्याशी जोडले जात आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. मर्यादित 5 षटकांमध्ये 44 धावांचा पल्ला गाठलाय. प्रथम फलंदाजी करताना श्री 11 कसवंड संघाड आणि हा सामना जिंकण्याकरता हर्षदा वॉरियर्स शिरवल संघासमोर 45 धावांचं आव्हान. सलामीची सोडगोळी मैदानाच्या दिशेने जाते. प्रशांत गावडे अष्टपैलू खेळाडू हर्षदा वॉरियर्स शिरवल संघाचा आणि त्याच्या समवेत हळवलगावचा गुणे खेळाडू प्रथमेश राणे. सलामीची सोडगोळी 45 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून
हर्षदा वॉरियर्स शिरवल संघाच्या वतीनं त्याच्या अगेन्स्ट खेळताना मर्यादित 5 षटकांमध्ये 44 धावांपर्यंत मजल मारली आहे तिसरी 11 कसवण तळवडे संघानं. आणि पाहूयात या 45 धावांचा पल्ला कशा पद्धतीनं गाठतात हर्षदा वॉरियर्स शिरवल संघाचे खेळाडू. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीग अर्थात SPL 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. मे महिन्याचा हा मोसम आणि मे महिन्यामध्ये सुरू असलेली ही क्रिकेटची पर्वणी तमाम क्रिकेट रसिकांच्या भेटीला यंदाचं तब्बल 33,333 पारितोषिक कोणत्या संघाच्या बाजूने जाणार हे पाहणं देखील औत्सुक्याचं असेल. आणि तोच महाअंतिम सामना महाअंतिम मुकाबला उद्या सायंकाळच्या सत्रात तमाम क्रिकेट रसिकांच्या भेटीला येईल. सामना सुरू आहे दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान. यापूर्वीची लढत ही जयभीम स्पोर्ट्स शिरवल संघानं जिंकले होते आणि आता दुसरी लढत हर्षदा वॉरियर्स शिरवल विपक्ष श्री 11 कसवन तळवडे या दोन संघांच्या दरम्यान. दरम्यान माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये सर्वमान्य सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोड मंजुळ आवाज सागरची कदम, त्यांच्या समवेत मालवणी मराठी हिंदी समालोचनाचा बुलंद आवाज विवेकजी परब, त्रिभाषिक समालोचनाचा पुरस्कार देखील ज्यांच्या नावे नोंदवला गेला ते सर्वमान्य विवेकजी परब काही वेळातच आपल्या भेटीला येतील. आणि त्यांच्या समवेत मी संदेश तांबे आपल्या सर्वांचं कॉमेंट्री बॉक्स मधून मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. सामन्याला होते सुरुवात. 45 धावांचं आव्हान उभं ठेवून सलामीची जोडी मैदानात. स्ट्राइक एंड वरती प्रथमेश राणे, नॉन स्ट्राइक एंडला प्रशांत गावडे आणि वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन लॅन्सन फर्नांडिस इज ऑन बॉलिंग मार्क. चेंडूफेक केलाय पॉइंट क्षेत्रात, झेल होईल का? यस, पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता मिळवून देतोय लॅन्सन फर्नांडिस. एक अष्टपैलू कामगिरी आपल्या संघासाठी निश्चितपणे करेल असं वाटत असतानाच पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा प्रथमेश राणेच्या स्वरूपात. गोल्डन डकची शिकार होऊन पॅव्हिलियन मध्ये परतलाय प्रथमेश राणे आणि नवीन फलंदाज मैदानात जातोय अनिकेत कासले. अनिकेत कासले हा देखील एक भरवशाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो आज हर्षदा वॉरियर्स शिरवल संघाचं प्रतिनिधित्व करताना. बरेचसे मातब्बर खेळाडू या शिरवल संघामध्ये दाखल आहेत त्यामुळे निश्चितपणे काटेकी टक्कर एक मैदानी जंग पाहायला मिळेल. हा चेंडू सुपर फटका चेंडू जातोय क्राउड कॉर्नरला. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसेल. एकाच धावेवरती निश्चितपणे समाधान मानतात दोन्ही फलंदाज. एका धावेनं स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. धावसंख्या होते 45 धावांचा पाठलाग करताना केवळ आणि केवळ एक धाव एका गड्याच्या मोबदल्यात. लॅन्सन फर्नांडिस हा चेंडू सुरेख चेंडू, पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. पहिल्या चेंडूवरती जे चित्र आपण पाहिलं तिसऱ्या चेंडूवरती देखील तेच चित्र आणि भरवशाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो प्रशांत गावडे बॅक टू द पॅव्हिलियन. डीसी चेंडूवरती
प्रथमेश राणे बाद झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती प्रशांत गावडे पॅव्हिलियन मध्ये परततोय आणि आता मात्र थोडीशी समयोचित फलंदाजी या संघाला करणं अतिशय आवश्यक. 45 धावांचा पल्ला गाठायचा त्यामुळेच एकेरी दुहेरी धावांवरती भर देणं आणि कमजोर चेंडूवरती प्रहार करणं या रणनीतीनं निश्चितपणे फलंदाजी करावी लागेल. समोर गोलंदाज लॅन्सन फर्नांडिस ज्यानं संविधान चषक जो काल कसवडमध्ये खेळवला गेला तर संविधान चषकाचा सर्वोत्तम गोलंदाज हा किताब देखील त्याने आपल्या नावे केला होता. तो लॅन्सन फर्नांडिस या पहिल्या सामन्यात कमालीची गोलंदाजी पहिल्या 2-3 चेंडूमध्ये 2 सफलता प्राप्त करून देतो आपल्या संघाला. कमालीची गोलंदाजी लॅन्सन इज ऑन बॉलिंग मार्क. नवीन फलंदाज हनुमंत एकावडे. आता मात्र थोडीशी दिशा भटकतोय. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू जातोय. पंचांचा हात जमिनी समांतर अर्थात चेंडू वाईड असल्याचा निर्वाळा या ठिकाणी येतोय. 1 धाव संघाच्या खात्यात जमा होते. धावा संख्या केवळ आणि केवळ 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 45 धावांचा पाठलाग करताना हर्षदा वॉरियर्स शिरवल संघ. चेंडू फ्लिक केला, तटवून काढला, स्वतः लॅन्सन चेंडूवरती येतोय. धाव काही मिळू शकत नाहीये. धाव संख्या जैसे ते 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. काहीशी सावध सुरुवात संत सुरुवात आपल्याला म्हणावी लागेल कारण 2 हादरे हे स्वस्तात बघा या ठिकाणी बसलेले पाहायला मिळाले आहेत हर्षदा वॉरियर्स संघाला. त्यामुळे निश्चितपणे आता उर्वरित खेळाडूंवरती दबाव असेल. आपण काही क्रिकेटिंग शॉट्स या ठिकाणी खेळायचे. हा चेंडू सुरेख फटका चेंडू जातोय डीप लॉंगन सीमा रेषा पार येतोय. हँडसम षटकार हनुमंत एकावडेच्या बॅट मधनं 6 धावांकरता डीसी. वरती मात्र प्रहार केलाय. चेंडू गेला डीप लॉंगन सीमा रेषे पलीकडे 6 धावांकरता. या 6 धावांनी थोडस दडपण कमी करतोय. धावसंख्या पोहोचवतोय 8 धावांवर. 45 धावांचा पल्ला गाठताना 8 अशी धावसंख्या या पहिल्या षटकात लॅन्सन फर्नांडिसचा. पुढचा चेंडू चेंडू तटवून काढला, सन्मान दिला चेंडूला. स्लिमिड ऑफच्या दिशेने चेंडू जातो. 1च धाव या चेंडूवरती मिळेल. दरम्यान षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 45 धावांचा पाठलाग करताना हर्षदा वॉरियर्स शिरवल संघाची धावसंख्या 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऐकूयात डीसीचं सुमधुर संगीत. छत्तीस धावांची आवश्यकता. सागर इथून पुढे उर्वरित 4 षटकांमध्ये खेळ पाहण्यासारखा असेल कारण दोन्ही संघ हे जिंकण्याच्या तयारीत असतील. एका साइडनं श्री 11 कसवंत तळवडे जो आपल्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीनं आणि आपल्या फिल्डिंग सजावटीनं निश्चितपणे दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न करेल हर्षदा वॉरियर्स संघाला. मात्र तेवढीच तोड फलंदाजी या हर्षदा वॉरियर्स संघामध्ये दाखल आहे. त्यामुळे निश्चितपणे शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल याचं भाकीत करणं सध्या तरी कठीण आहे. गोलंदाजीमध्ये होतं परिवर्तन. अक्षय जाधव इज ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू हा चेंडू फ्लिक केलाय. लिमिट ऑफच्या दिशेने चेंडू फील्ड केला जाईल. 1च धाव या चेंडूवरती मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या
10 धावा. 45 धावांचा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे निश्चितपणे सागर या क्षणी एकेरी दुहेरी धावा घेणं हे निश्चितपणे क्रमप्राप्त असेल. कालपासून जर आपण पाहिलं तर मोठे फटके मारण्याच्या नादात बरेचसे खेळाडू हे पॅव्हिलियनचा रस्ता त्या खेळाडूंना दाखवला गेला होता. फुलटॉस चेंडू, मात्र त्याचा काही फारसा फायदा उठवू शकला नाही या फलंदाज. निर्धाव चेंडूने या चेंडूची होत्या समाप्ती. दोन चेंडू मागे पडल्यात. पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ब्लान्स करण्याचा प्रयत्न होता, मात्र या चेंडूवरती देखील धाव काही मिळू शकत नाहीये. आतापर्यंत पाहिलं 3 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू टिंब, तिसरा चेंडू टिंब, अर्थात 2 चेंडू हे निर्धाव गल्ले गेलेत. केवळ 1च धाव या चेंडूवरती मिळाली आहे. आतापर्यंत 10 धावसंख्या 11 धावसंख्या 10 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. अक्रॉस येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलवलाय. 1च धाव या चेंडूवरती घेतले. एका धाब्याने संघाची धावसंख्या 11 धावा. समाधान म्हणतोय एकाच धाब्यानं, कारण त्याला माहिती आहे 2 खेळाडू आपले तंबूच्या आश्रयाला गेलेत. आपण देखील या मैदानावरती तग धरून राहणं अतिशय आवश्यक आहे आणि तशा प्रकारचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण एका धाब्यासाठी पाहिला. एका धाब्याने संघाची धावसंख्या 11 धावा, 45 धावांचा पाठलाग करताना टोलवण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडके, चेंडू जातो विकेट किपरच्या हातात आणि माघारी परतावा लागेल. हनुमंत पाच चेंडू झालेत, 2 धावा देत 1 सफलता देखील प्राप्त केली आहे अक्षय जाधवनं आपल्या षटकात. तटून काढला चेंडू, 1च धाव या चेंडूवरती मिळेल. थ्रो केलाय विकेट किपरच्या दिशेनं. जर डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित गडी बाद होण्याचे चान्सेस होते, मात्र तसं काही होत नाहीये. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित दरम्यान षटक संपतंय. 2 षटकाची समाप्ती होते आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस हर्षदा वॉरियर्स शिरवल संघाची धावसंख्या 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावांचा पाठलाग करताना. डीजे यानंतर वैयक्तिक महिला संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन सँडी मोरिये इज ऑन बॉलिंग मार्क. गुरु राणे इज ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू सँडी मोरियेचा, सामना करेल गुरु. हा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू थोडासा ऑफस्टिक वरनं वळसा घेतोय. चेंडू आणि बॅट यांचा कोणताही संपर्क नाहीये आणि दरम्यान निर्धाव चेंडू या चेंडूची होते समाप्ती. सुरेख चेंडू, बऱ्याच वर्षांचा प्रदीर्घ अनुभव सँडीकडे, त्यामुळे निश्चितपणे गुरुला चकवा देण्याचा एकही चान्स आपल्या गोलंदाजीमध्ये सोडणार नाहीये. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू आणि या ठिकाणी गडी बाद. मिस्टर गुरु राणे बॅक टू द पॅव्हिलियन. ज्याच्यावरती साऱ्यांच्या नजरा होतात भरोशाचा खेळाडू आयकॉन हर्षदा वॉरियर्स संघ. सँडी मोर्ये आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवत गुरु राणेला माघारी परतवतोय. संघाची धावसंख्या केवळ आणि केवळ 12 धावांवरती स्थिरावली आहे. अशा संकटाच्या समयी कोणता संकटमोचक खेळाडू म्हणून समोर येतोय, कोणता खेळाडू ही संकटमोचकाची भूमिका बजावतोय हे पाहणं देखील गरजेचं असेल. पुढचा चेंडू तटवून काढलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू सातव्या चेंडू फील्ड केला जाईल आणि एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धाव्याने संघाची धावसंख्या 13 धावा 45 धावांचा पाठलाग करताना तिसरं षटक सुरू आहे. आता मात्र थोडस जोखीम घ्यावी लागेल जर आपल्याला विजयाच्या समीप न्यायचं असेल. सँडी मोर्येचा पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज अनिकेत कासले. बॅक टू द बॉलर पद्धतीचा फटका. या चेंडूवरती धाव काही मिळू शकत नाहीये. धावसंख्या जसे ते 13 धावा. 13 धावसंख्येवरती संघाची धावसंख्या. आखून टप्प्याचा चेंडू होता. दरम्यान ब्लान्स केला. चेंडू सातवे लॉंग ऑफच्या दिशेनं. एक धाव पूर्ण होते. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सँडी मोर्येचे अचूक लाईन, अचूक लेनचा सुरेख मारा सँडी मोर्येच्या गोलंदाजीतून. धावसंख्या 14 धावा. मला वाटतं शेवटचा चेंडू असावा या षटकाची सांगता करणारा. सुरेख फटका. चेंडू सातवे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू तैनात आणि दरम्यान एकच धाव या चेंडूवरती मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसेल. एका धावेने षटक संपते. षटकाची होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा संख्या होत्या 45 धावांचा पाठलाग करताना हर्षदा वॉरियर्स शिरवल संघाची 15 धावा 4 गडी. गरजेचं असेल जर हा सामना जिंकायचा असेल. 2 मोठे फटके या सामन्याचं चित्र बदलू शकतात. आता मात्र थोडस पारडं जड दिसतंय ते श्री वॉरियर्स तळवडे संघाचं. मात्र 2 मोठे फटके जर आले सागर तर कदाचित या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परती करू शकेल हर्षदा वॉरियर्स शिरवल संघ. पाहूयात 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. आणि मंदारच्या हाती दिला जातो चेंडू. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो मंदार गावकर इसम बॉली मार्क मॅन फ्रॉम कसवड तळवडे पंचांच्या डावीकडून. चेंडू फ्ली केलाय. मंदार स्वतः चेंडूवरती येतोय आणि बाद. माघारी परतावं लागेल.
नवीन फलंदाज यज्ञेश मैदानात जातोय. 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. 11 चेंडू मध्ये आवश्यकता 30 धावांची. पुढचा चेंडू. हा चेंडू फ्री केला. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पर येतो हँडसम षटकार. 6 धावांकरता आल्याच मिस्टर यज्ञेशच्या बॅटमधनं सीमारेषे पलीकडे 6 धावांकरता. ऐकूयात डीसी. हा चेंडू मध्ये आवश्यकता असेल 24 धावांची. सागर काय कमालीचा फटका होता. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख फटका. सुपर डुपर हिट शॉट. इट्स अन एक्सिलेंट फॉर 6. कमालीचा फटका. काय होते 2 मोठे फटके नितांत आवश्यक आणि ते 2 मोठे फटके आल्याच यज्ञेश गुरुच्या बॅटमधून आपण पाहिलेत. काय कमालीचा फटका. जो एक होता स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि एक होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. कमालीचा फटका. 6 धावांकरता. आता मात्र समीकरण येतं 9 चेंडूचा खेळ बाकी आणि 9 चेंडू मध्ये आवश्यकता असेल केवळ आणि केवळ 18 धावांची. मॅच मध्ये जान आणली आहे या खेळाडूनं. यज्ञेश गुरव या सामन्याचा हिरो होण्याचा चान्स या खेळाडूकडे. पहिल्या चेंडूवरती मंदारनं सफलता प्राप्त केली होती. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि आता मात्र या षटकातले 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा यज्ञेश इज ऑन स्ट्राइक आणि यज्ञेश इज ऑन फायर ऑल्सो. फटका. बॉलर डीप लोकांच्या दिशेला सीमारेषा पार येतो कडक षटकार. 6 धावांकरता आणि षटकारांची हॅट्रिक आपल्या नावे करतोय मिस्टर यज्ञेश गुरव. तब्बल 34 धावांपर्यंत पोहोचते. काय कमालीची बॅटिंग आहे. 4 चेंडू झाल्या. 4 चेंडू मधल्या 3 चेंडूवर षटकार आणि षटकार म्हणजे तब्बल 18 धावा कुठल्यात. 8 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आणि आता मात्र मॅच इज ऑन. तब्बल 30 धावांची आवश्यकता होती. समीकरण कुठे होतं आणि कुठे आणून ठेवलं. कमालीची फलंदाजी या मैदानावरती. मी मगाशीच म्हटलं सागर या संघाचा विचार केला तर एक तगडी बॅटिंग लाईन आहे आणि तगडी बॅटिंग लाईन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते यज्ञेश गुरवच्या माध्यमातून. पुढचा चेंडू मंदारचा. आता मात्र निश्चितपणे दडपण असेल. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जातोय चेंडू. वाईड घोषित करतात पंच. अतिरिक्त दबाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 ने बदलेल. धावसंख्या 34 धावा. आवश्यकता केवळ 11 धावांची. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा आउटसाइड ऑफस्टंप ठेवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा. मात्र चकवा देत. वारंवार वाईड चेंडू या ठिकाणी टाकले जातात. अतिरिक्त दबाव आपण म्हणू शकतो याला. धावसंख्या 1 ने बदलेल. धावसंख्या 35 धावा. अजूनही आवश्यकता आहे 8 चेंडूचा खेळ बाकी आणि केवळ 10 धावांची आवश्यकता. सामना कुठे होता आणि कुठे आणून ठेवलाय. कमाल. पुन्हा कडक फटका. चेंडू जातो डीप मिड विकेटला आणि सँडी कोणती चूक करत नाहीये. माघारी परतावं लागेल फलंदाज
Yadnesh Guru back to the pavilion with शेवटचा चेंडू तटवून काढलाय. सन्मान दिला चेंडूला. एकच धाव या चेंडूवरती घेतले डेव्हिड फर्नांडिसनं आणि दरम्यान एका धावेने संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या होते 36 धावा हर्षदा वॉरियर्स शिरवल संघाची. ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत. हाती सोपवलं जातं हे पाहणं देखील गरजेचं असेल आणि मला वाटतं तोच भरवशाचा गोलंदाज ज्यानं तिसरं षटक टाकलं होतं तोच गोलंदाज गोलंदाजी करता येतो या 5व्या षटकात म्हणजे शेवटच्या षटकात. 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असताना स्ट्राईक एंड वरती पाहता येईल फलंदाज डेव्हिड फर्नांडिस. अनिकेत कासले दुसऱ्या षटकापासून या ठिकाणी मैदानात तग धरून नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः संघ बालक हो सूर्य चेंडू ऑफस्टिक वरनं थोडासा वळसा घेणारा पूर्णतः चकवा देणारा चेंडू. पहिला चेंडू हा डॉट गणला जातोय. समीकरण येते 5 चेंडूचा खेळ बाकी आणि आवश्यकता असेल 9 धावांची आणि जो सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला यज्ञेश गुरवणं त्याला पूर्ण करणं देखील गरजेचं आहे. या सामन्यात समीकरणाला 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आणि या 9 धावा करणं गरजेचं आहे कारण कुठे सामना होता आणि कुठे आणून ठेवलाय यज्ञेशनं. हा चेंडू फ्लिक केला. चेंडू 7व्या लॉंग ऑफच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. सागर समीकरण येतं 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सामना अजूनही समसमान. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सँडी मुर्गे इज ऑन बॉलिंग मार्क. बऱ्याच वर्षांचा प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे. ओ सूर्य चेंडू पॅडवरती चेंडू आदळतोय असं वाटलं. बघूया नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने आणि मला वाटतं या क्षणी डेव्हिड फर्नांडिसला माघारी परतावं लागेल. एक अनावश्यक धाव घेण्याच्या नादात डेव्हिड फर्नांडिस बॅक टू द पॅव्हिलियन. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा एक रोमांच या सामन्यात निर्माण होतोय. आवश्यकता होती 6 चेंडू आणि 9 धावांची. आता मात्र समीकरण येतं 3 चेंडू आणि आवश्यकता 7 धावांची. आदित्य घाडी इज ऑन स्ट्राइक. नवीन फलंदाज आदित्य इज ऑन स्ट्राइक. 3 चेंडू आणि आवश्यकता 7 धावांची. पाहूयात हे समीकरण पार होईल का. एकाला हिरो होण्याची संधी आहे. पाहूयात गोलंदाज हिरो ठरतोय की मग फलंदाज.
3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सँडी बोर्गे इज ऑन बॉलिंग मार्क. आता मात्र पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता, असफल प्रयत्न, आणि आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित असेल का नाही. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय वाईड साठी. येस प्लीज थर्ड अंपायर, पंचांनी वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय. आपण आपला निर्णय कळवा. येस, आणि थर्ड अंपायरचा निर्णय वाईड चेंडूचा इशारा. हा चेंडू वाईड आहे असा निर्णय येतोय पंचांचा. थर्ड अंपायरचा निर्णय येतोय आणि गडी मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. अंपायरने वाईड साठी थर्ड अंपायर कडे दाद मागितली होती आणि त्याचा निर्णय असा आलाय की वाईड चेंडूचा इशारा थर्ड अंपायर कडून आलाय आणि त्यामुळेच या चेंडूवरती मिळेल 1 धाव वाईडच्या स्वरूपात. आवश्यकता असेल 3 चेंडू आणि 6 धावांची. तब्बल 8 गडी बाद झाल्यात. हर्षदा वॉरियर्स शिरवल संघाचे 8 गडी तंबूच्या आसऱ्याला गेलेत. सिद्धेश गुरव मैदानामध्ये जातोय. आवश्यकता आहे 3 चेंडू मध्ये 6 धावांची. आणि सागर, या सामन्यात आपण बरेच चढ उतार बघितले. एका वेळेस अशी सिच्युएशन होती की हा सामना आरामात जिंकेल असं वाटत होतं. गोलंदाजी करणारा संघ, कंपल्सरी चेस आहे स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 6 धावा आपल्याला कराव्याच लागतील. हर्षदा बोर्गेस, सँडी बोर्गेस जम बॉलिंग मार्क. फटका सजवलाय. चेंडू सातव्या स्क्वेअर लेगच्या दिशेने. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड केला जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होतो, सफल. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. आता मात्र समीकरण 2 चेंडूचा खेळ बाकी. आवश्यक संघाचा गुणवान खेळाडू अनिकेत साठी 500 रुपयाचं पारितोषिक या संघाचे संघमालक संदीप चव्हाण यांच्याकडून आणि ऍडव्होकेट कृष्णा चव्हाण यांच्याकडून